नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? श्री स्वामी समर्थ तुम्हाला. चला तर आपण एक रेसिपीला सुरुवात करूया, साधी आणि सोपी, कमी वेळामध्ये. हे कांदे आहे बघा, मी असे बारीक बारीक चिरले. आणि हे फुटाणे आहे, फुटाण्याची डाळ, आम्ही फुटाणे म्हणतो त्याला. चवीपुरतं मीठ आणि लाल तिखट. ही फुटाण्याची डाळ आहे, आपल्याला मिक्सी धरायची आहे. ही हिरवी मिरची बारीक बारीक कट केली मी, आणि कोथिंबीर. याला बारीक वाटून घेऊत आपण. हे बघा, याच्याऐवजी आहे ना तुम्ही बेसन पीठ पण वापरू शकता. आपण याच्यात घालून घ्यायचं. कांद्यामध्ये मीठ पण घालायचं आणि लाल तिखट पण. तुम्ही तिखट आहे ना तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कारण की मी हिरवी मिरची पण घालत आहे. आणि 1 चम्मच तेल टाकत आहे मी. हे छान मिक्स करून घ्यायचे. आपण पराठा बनवणार आहे, कांद्याचा पराठा. छान मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने. बघा, मी बाइंडिंगसाठी आहे ना थोडी फुटाण्याची डाळ वापरलेली आहे. तुम्ही बेसन पण वापरू शकता. हे बघा, मी आहे ना गव्हाचं पीठ आहे ना, छान असं घट्टसरच भिजवून ठेवलेलं आहे. अर्धा तास झालेला आहे भिजवून. आता याच्यातूनच आपल्याला पराठा करायचा आहे. खूप छान असते. एखाद्या वेळेस तेच ते खाऊन पण कंटाळा येऊन जातो. असं बनवून बघा. छान आपण याला लाटून घेऊ. थोडं जाडसरच ठेवायचं आहे पराठा आपल्याला. बघा, अशी आली पाहिजे चपाती आपली. आता आपण याच्यामध्ये भरून घेऊ. भरल्यानंतर आहे ना पॅक करत अशा पद्धतीने. बघू शकता, साधी आहे, काहीच नाही. आपण जो चपाती बनवतो बघा रोज, त्याच पद्धतीने. आणि आता आपण याला लाटून घेऊ. छान लाटून घेऊत आता आपण याला. बघा, अशा पद्धतीने. थोडा जाडसरच ठेवायचा. बघू शकता, खूप छान असते. टेस्ट पण छान येते याची. एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीने आहे ना मी पूर्ण लाटून घेतला. तवा ठेवला मी गॅसवर, आणि आता आपण पराठा टाकून घेऊत. छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ तेल टाकून.
आपण आहे ना दुसरा पराठा आहे ना लाटून घेऊ तोपर्यंत. तुम्ही याच्यामध्ये आहे ना लिंबू पण पिळू शकता किंवा आमटी पण टाकू शकता. अशा पद्धतीने पलटून घ्यायचं. तेल टाकूत. तेल टाकून छान भाजून घेऊत. बघा छान खरपूस भाजून घ्यायचं दोन्ही साईडने. कमी गॅसवर केलं तर आहे ना थोडा पराठा आहे ना थोडा कडक येतो आणि एक दिवस पण थांबवून पण थांबू शकते. हे पण छान भाजून घेऊत आपण खरपूस. बघा छान तेल लावून घ्यायचं. हे बघा असं करू शकता. दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी दाखवत आहे. असं करायचं आणि दाबून द्यायचं. चार कांद्यामध्ये आहे ना 4 पराठे झाले माझे. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर कांद्याचं प्रमाण थोडं जास्त करायचं. लेकरांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता, स्कूलच्या डब्यामध्ये आवडीने खातील. जर वाटलंच आपल्याला हा वरचा भाग आहे ना थोडा काढून टाकायचा, काढू शकता. असं दाबून द्यायचं. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. खूप भरभरून तुम्ही प्रेम देऊन राहिले मला. असं प्रेम असू द्या कायम. बघा किती छान कलर आलेला आणि खरपूस झालेला आहे. छान खालून वरून छान भाजून घ्यायचं. तेल टाकून प्रेस करायचं असं. तुम्ही आहे ना दह्यासोबत किंवा सॉससोबत पण खाऊ शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगा. नंतर भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.